तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुठल्या कामांकडे बघून लोकसभेला मतदान करणार आहात? ज्या त्या भागाच्या विकासावरती डिपेंड आहे की कुणाला मत करावं. जनतेने पण लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे की ज्या त्या भागातला विकास कसा झालेला आहे, कोणत्या नेत्याने किती विकास केलेला आहे, त्या हिशोबानं मत केलं पाहिजे. लोकसभेसाठी मतदान करताना कुठला मुद्दा महत्त्वाचा वाटतोय? जे आमच्या तालुक्यात पाण्यानं त्याच्यासाठी आम्ही मतदान करू. विशाल पाटलांचा जरा जोर दिसतोय असं वाटतंय. विशाल पाटील. ठीक आहे, लोकांचं प्रेम आहे, दादा घराण्यावर प्रेम आहे लोकांचं. तुम्हाला काय वाटते नेमकं आता वारं कोणाच्या दिशेने वाले? मी वाऱ्याचं सांगणार नाही, पण एक दोन पावलं पाठीमागे जातो आणि सांगतो मी इथं नसतो, मी असतो अमेरिकेमध्ये, पण मला इथल्या राजकारणामध्ये अजूनही तेवढंच म्हणजे म्हणतात ना की इंटरेस्ट आहे. खरं सांगायचं गेलं तर काय झालं की कोणी येवो न येवो हा काय विषय माझ्यासाठी तसा काय फार मोठा नव्हता, पण दादा घराण्याचं जे काही चालत आलेलं आजपर्यंत जे काही लोकांच्या विषयी असलेले भावना आणि प्रेम आहे त्यांना तिकीटातून डावलायला नको पाहिजे होतं. काँग्रेसने ती खूप मोठी चूक केली की दादा घराणं आहे हो, सांगलीला वारसा आहे प्रचंड, आणि मी स्वतः इंजिनियर झालो वसंतदादा याच्यामधूनच झालेलो आहे. कुठलाही उमेदवार काही आश्वासन देऊन काही उपयोग नाही, सगळे पाटील एकसारखेच. आली 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 लोकसभेची वारी, गण्या आला आपल्या दारी. बोला बोला बोला, कोण होणार सांगलीचा कारभारी? येऊन आलोय, कोण होणार पाटील पुढारी? आरा लाई सूर हाय नेत्यांची धडपड, आणि कोण राखतय सांगलीचा गड? कोण होणार पाटील पुढारी? आली 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 लोकसभेची वारी, गण्या आला आपल्या दारी. बोला बोला बोला, कोण होणार सांगलीचा कारभारी? आणि म्हणूनच घेऊन आलोय, कोण होणार पाटील पुढारी? आरा लई चालल्या नेत्यांची धडपड, आणि कोण राखतय सांगलीचा गड? महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज प्रस्तुत करत आहे, कोण होणार पाटील पुढारी. हा मंडळी, कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय. बघताय की नाही? बघत राहिलं पाहिजे. आणि हे कसं आहे माहिती आहे काय, हे आम्ही एक स्कीम आणली बरं का. स्कीम अशी आहे, खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला. तुम्हाला थायलंडला यायची जबाबदारी आमची, पण तुम्हाला द्यायची आहे प्रश्नांची उत्तरं. प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पहिले 50 तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉपमधनं थेट थायलंडला घेऊन जाणार आहे. हा मंडळी, तर आपण आलोय आत्ता इथे विश्रामबागमध्ये बरं का, म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानच्या समोर बरोबर या गणेश नाश्ता सेंटरमध्ये. इथं काही मंडळी नाश्ता करायला आलेले आहेत, त्यांना विचारूया आपण नेमकं लोकसभेचं वारं कुठल्या दिशेनं वाहतंय. या बोला, छान नाश्ता चालू आहे? चालू आहे. मला सांगा, नाश्ता करत करत सांगा, लोकसभेचं वारं नेमकं कुठल्या दिशेनं वाहते? म्हणजे कसं 3 पाटील रिंगणात आहेत. हां, तुम्हाला काय वाटतंय, कुठलं पाटील बाजी मारतील असं वाटतंय? आमचं हातकणंगणीमध्ये येतंय, खरं सांगलीमध्ये चंद्रहारदादा वाटतं. का असं वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडी म्हणजे असं हे म्हणजे शिवसेनेवर फुटीचं हे सहानुभूती ठाकरे गटावर झालेली. आपण या ठिकाणी काही मंडळी चहाचा आस्वाद घेतात. पाहुणं, कुठलं गाव? हो पाहुणं, कुठलं गाव? सोलापूर. सोलापूरचं आहे होय. मग इथं सांगलीत किती वर्ष आहे? 10 वर्ष झालं. 10 वर्ष सांगलीत आहे ना. मला सांगा, सांगली लोकसभा मतदारसंघात वारं नेमकं कुणाच्या दिशेनं वाहतं असं वाटतं तुम्हाला? त्यात काही एवढं माहिती नाही, आम्ही सकाळी उठून कामाला जाणार, त्यात काही नसतेच आम्ही त्यात. तुमचं गाव कुठलं? नमस्कार, माझं गाव मूळचं सातारा जिल्ह्यात औंध. औंध. 1984 साली चालू आहे सांगलीत 84 साली आलाय, म्हणजे झालं की आता सांगलीकर झाला. आता मला सांगा, या सांगलीमध्ये लोकसभा मतदारसंघात इलेक्शनचं वारं नेमकं कुठल्या दिशेनं वाहतंय असं तुम्हाला वाटते? 3 पाटील मैदानात आहेत, तुम्हाला काय वाटतं? विशाल पाटील. का असं वाटतं विशाल पाटील? अहो, वसंतदादांचं नाव मोठं झालं. माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे राज्यपाल होते, त्यांनी एक काळ त्यांनी गाजवला आहे. त्यांचं काय तर आहे का नाही, आणि मनापासून आहे. आणि मग विद्यमान खासदार आहेत त्यांना संजय काका पाटील
त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, काकापी चांगल्यात, आपल्याला कोणाला नावं ठेवायचे नाहीत. जे काय ते जनता सांगते, आणि जनता शानी झाल्याशिवाय योग्य सरकार येणार नाही. शिवसेना कमीत कमी 10 रुपयाला शिवभोजन तर देते. भाजपनं तुम्हाला काय अशी खाण्याची योजना राबवली मला सांगा. हां, विकास केला आहे, रस्ते वगैरे केल्यात. अहो, रस्त्यावर फिरणारा माणूस काय गाडी आपोआप चालणार आहे का रस्त्यावर? त्यातला माणूस अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या जीवनाच्या 3 मूलभूत गरजा आहे. त्यापैकी स्वस्त काय मला सांगा. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा माणसांच्या भागल्या पाहिजेत असं यांचं मत आहे. आणि रस्ता झाला आहे, त्यातल्या माणसाची काळजी घेतली गेली आहे का? नेमकं तुम्हाला विशाल पाटलांच्याकडनं मग काय अपेक्षा आहे? त्यांनी महागाई स्वस्त करतील असा मला विश्वास आहे. आणि कारखाना ह्याच्यापेक्षा चांगलं चालेल हे विश्वास आहे. हां, असं आहे मंडळी. कारखाना चांगला चालला तर माणसांचा रोजगार मिळेल, आणि रोजगार मिळाला तर माणसांची भूक भागेल असं त्यांना वाटते. तुम्हाला काय वाटतंय? नेमकं वारं कुठल्या पाटलांच्या दिशेनं वाहत आहे असं वाटतं तुम्हाला आता? विशाल पाटील का असं वाटते? नवीन उमेदवार आहे, नवीन काहीतरी होईल ही अपेक्षा सगळ्यांची आहे. पाहुणं कसं काय? वडापाव ओके? हां, गणेश नाश्ता सेंटरमध्ये 1 नंबर ओके नाश्ता चालू आहे. मला सांगा, लोकसभेचं वारं काय म्हणते असं तुम्हाला वाटते सांगली जिल्ह्यात? काय माहीत नाही आपल्याला, एवढं लक्ष ठेवत नाही आपण. इथं काही मंडळी मस्तपैकी पोहे खात आहेत, त्यांना विचारूया. पाहुणं, असं मला सांगा, 3 पाटील रिंगणात आहेत आता, हे कन्फर्म झाले. मग आता या 3 पाटलांमध्ये नेमकं वारं कोणाचं आहे सांगली जिल्ह्यात असं तुम्हाला वाटते? वारं महत्त्वाचं नाही आहे, डेमोक्रेसी आणि डेव्हलपमेंट कोण करेल त्याला आम्ही मतदान करणार. डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असते लोकशाहीमध्ये? तर मतदान करणं, आणि 100% मतदान हे झालंच पाहिजे असा आपला हट्ट आहे. आणि म्हणून मला सांगा, हे मतदान आपण करत असताना नेमकं कुणाला केलं पाहिजे? हे 3 पाटील रंगणात आहेत. तुम्हाला कुठल्या मतदाराला, उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं वाटते? विशाल पाटील. विशाल पाटील असं तुम्ही म्हणलात, पण का असं वाटतं तुम्हाला? नवीन चेहरा पाहिजे आता. नवीन चेहरा पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं काका? तुम्ही सांगली जिल्ह्यातले एक नागरिक आहात, आणि तुम्हाला नागरिक म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये खासदार कसा हवा? आणि हे 3 पाटील रिंगणात आहेत, त्यापैकी कुठला पाटील तुम्हाला हवा असं वाटतं? मला काका पाहिजे, कारण का मोदीचं जे काम आहे ते कुणी करू शकत नाही, या पुढं पण करू शकत नाही, आणि त्याकरता आपल्याला काका निवडलं पाहिजे. हा, तर मंडळी, कोण होणार पाटील पुढारीमध्ये आपण गणेश नाश्ता सेंटरमध्ये आलो आहे, आणि इथं काही मंडळी छान चर्चा करत बसलेत. आपण या चर्चेत सामील होऊया आणि विचारूया लोकसभेचं वारं नेमकं कुठल्या दिशेनं चाललंय. काका मला सांगा, लोकसभेला आता कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत असं तुम्हाला वाटते? विशाल पाटील आहेत, काका आहेत. विशाल पाटलांचा जरा जोर दिसतोय असं वाटतंय. बघू, असं का वाटतं तुम्हाला? वाटतंय आता काय लोकांची जरा भावना आहे दादा घराबद्दल, होऊ शकते. आणि राजकारण नेहमी पलटी होतंय, पण व्हावं. बघू. काका, तुम्ही मस्तपैकी काय घालाय? तुम्ही काय घालाय? वडा सांबार. हे खाण्यात गुंग आहेत, त्यामुळे उत्तर द्यायला वेळ होते. समजून घेऊया. इथला वडा सांबार एकदम टेस्टी आहे बरं का. मला सांगा, वडा सांबाराची चव जशी आहे तसं या लोकसभेत कुठला पाटील या पूर्ण मतदारसंघाचा विकास करून चव आणायला सांगा मला. विशाल पाटील. विशाल पाटील असं तुम्ही म्हणताय का? ते बी सांगायचे. अहो, त्यांचा हे आहे, घराण्याचं हे आहे, कॉन्टॅक्ट्स आहेत सगळ्यांच्याकडे कॉन्टॅक्ट्स आहेत चांगले त्यांचे. सगळ्यांच्याकडे कॉन्टॅक्ट आहेत म्हणून मतदान द्यायचं? अहो, लोक ओळखतात त्यांना म्हणून मतदान द्यायचं? अहो, बाकीचे बाहेरची लोक आहेत, बाहेरची. सांगली प्रॉपर सांगलीचे आहेत विशाल पाटील. हा, प्रॉपर सांगली. पण सांगली मतदारसंघात सगळी आहेत. तुम्हाला काय वाटतं? प्रेम आहे म्हटलं तुम्ही? आहे की लोकांचं प्रेम आहे, दादा घराण्यावर प्रेम आहे लोकांचं, पूर्वीपासून आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटतं का तुम्हाला? पहिल्या यादीत नाव यायला पाहिजे होतं, ते आलं नाही. होत असते हो, राजकारण आहे, होत असते. तुम्ही मला सांगा, हे 3 पाटील आहेत, तिन्ही बी पाटील. सांगली म्हणजे पाटलांचा गड. हां, शेड्डू टोकून तिघं बी मैदानात आहेत. एक चंद्रहार पाटील, ते तर डब्बल महाराष्ट्र केसरी. एक आपलं विशाल पाटील, आणि एक संजय काका पाटील विद्यमान खासदार. तुम्हाला काय वाटते नेमकं आता वारं कोणाच्या दिशेनं वालंय? मी वाऱ्याचं सांगणार नाही, पण एक 2 पावलं पाठीमागे जातो आणि सांगतो, मी इथं नसतो, मी असतो अमेरिकेमध्ये, पण मला इथल्या राजकारणामध्ये अजूनही तेवढंच म्हणजे म्हणतात ना की इंटरेस्ट आहे. खरं सांगायचं गेलं तर काय झालं की कोणी येवो न येवो हा काय विषय माझ्यासाठी तसा काय फार मोठा नव्हता, पण
दादा घराण्याचं जे काही चालत आलेलं आजपर्यंत जे काही लोकांच्या विषयी असलेले भावना आणि प्रेम आहे त्यांना तिकिटातून डावलायला नको पाहिजे होतं काँग्रेसने ती खूप मोठी चूक केली की दादा घराणं आहे हो, सांगलीला वारसा आहे पक्षानं आणि मी स्वतः इंजिनियर झालो वसंतदादा याच्यामधूनच झालेलो आहे. पण त्यांनी तिकीट काँग्रेसचं तरी द्यायला पाहिजे होतं. निवडून कोणी काही येणार ते नंतरचा प्रश्न आहे, पण ॲटलिस्ट त्यांनी तिकीट विशाल पाटलांना द्यायला पाहिजे. विशाल पाटलांना तिकीट दिलं नाही याच्याबद्दल लोकांच्या जरा हळहळ आहे बरं का मंडळी, आणि त्यामुळं सहानुभूतीची लाट जरा तयार झालेली आहे. आणि हे मंडळी अमेरिकेहून खास इथं लोकसभेच्या रिंगणात काय चाललंय कसं चाललंय बघायला आलेत. मला एक सांगा, खासदारकी निवडून देताना साधारण मुद्दे काय असावे, तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर मतदान कराल? माझं म्हणणं इन्फ्रास्ट्रक्चर, सांगलीमध्ये चांगले रोड, पाण्याची सोय, चांगलं पाणी आणि जरा निसर्गाच्या दृष्टीनं त्यांनी लक्ष घालायला पाहिजे आणि शिस्त लावायला पाहिजे लोकांना, की जे आत्ता सध्या गोंधळ आहे सगळ्या कुठल्याही चौकामध्ये जावा, कुठेही थुंकलेलं असतं, कुठेही घाण झालेली असते, परत सिग्नल कोणी पाळत नाही. या सगळ्या गोष्टींवर जरा कठोर पालन लोकांनी करायला पाहिजे असं त्यांनी आव्हान करावं. हे राजकारणी लोकच करू शकतात काय करायचं झालं तर. आणखीन काही मंडळी आहेत इथं, यांच्याच ग्रुपमध्ये. काका मला सांगा, तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार असं वाटतं तुम्हाला? ही जो म्हणतो तेच, कारण रस्ते आपल्याला पाहिजे, चांगलं पाणी पाहिजे. सांगलीला चांगलं पाणी नाही आहे, बाहेर कुठे जावा चांगलं पाणी आहे, पण सांगलीत मात्र पाण्याची चव एकदम खराब आहे. पोट बिघडणे बरेच प्रकार होतात, लोक आजारी पडतात. सांगलीला पाणी तेवढं चांगलं पाहिजे. असं आहे मंडळी, सांगलीचं पाणी ज्यानं पचवलं ना, त्यानं महाराष्ट्रात नाही भारतात कुठं बी जावं तो खमक्या एकदम पाणी पचवणारच. पण हे पाणी चांगलं स्वच्छ सुंदर आपल्याला मिळावं यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत, धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि पाणी स्वच्छ सुंदर करून आपल्या सर्वसामान्य जनतेला द्यावेत अशी यांची भावना आहे. आणि असं जो करेल त्याला तुम्ही मतदान करणार? नक्की 100% करणार? होय होय. मंडळी 100% मतदान करण्याचं इथं आश्वासन आहे बरं का. आणखीन आता इथं मंडळी आहेत, त्यांना विचारूया आपण, काय आश्वासनांची गरज आहे तुम्हाला? कुठल्या उमेदवारानं काय आश्वासन द्यावं म्हणजे तुम्ही मतदान करणार असं वाटतं तुम्हाला? कुठलाही उमेदवार काही आश्वासन देऊन काही उपयोग नाही, सगळे पाटील एकसारखेच. बघितलं का मंडळी, हे जनता आहे. उमेदवार नुसतं आश्वासन देतात, पूर्ण कोण करतंय असा यांचा सवाल आहे. पूर्ण करणार कोण पाटील पूर्ण करणार? मंडळी मला फक्त एक नाव सांगा की काय कुठलं पाटील सध्या जास्त चर्चेत आहेत? साधारण कल आश्वासन पूर्ण करण्याचा कोणाचा आहे? विशाल पाटलांचा. मंडळी काय असंच आहे, जनता सुज्ञ आहे आणि विचार करूनच मतदान करणार आहे. यंदा मात्र आपल्याला उमेदवारांची कसोटी लागणार आहे बरं का. खासदार संजय काका पाटील. आता संजय काका पाटील म्हटलं बरं काही नाही, मग आता विचारायला लागते 10 वर्षात तुम्हाला त्यांची कुठली कामं आवडली ते सांगा. काकाने आपल्याला 5 नॅशनल हायवे आपल्या सांगली जिल्ह्यात आणले, परत रेल्वे दुहेरीकरणाचा मार्ग दुहेरीकरण झालं ते काकांच्या कार्यकाळात झालं. दुसरं म्हणजे टेंबू म्हैसाळ ताकारी योजना या काकांच्या कार्यकाळात त्यांना गती मिळाली. त्यामुळे काकांचं काम चांगलं आहे आणि सांगलीचा सर्वांगीण विकास हा काकांच्या माध्यमातूनच होणार असं आम्हाला खात्री आहे. त्यामुळं संजय काका पाटीलच विजय होणार. आणखीन काही मंडळी आहेत, मला सांगा तुमचं काय मत आहे? कोण पाटील रिंगणात जोर शड्डू मारून उभा आहे? आता शड्डू मारून उभा आहे म्हणजे आमचा पैलवान चंद्रहार पाटील. त्यांनी आता काय शड्डू मारल्यात, डबल केसरी आहेत, त्यामुळं काय त्यांनी बी जरा म्हणजे चालू आहे त्यांची, रिंगणात आहेत ती बी. मातीच्या आखाड्यात खेळणं आणि राजकारणाच्या आखाड्यात खेळणं यात फरक असतोय का? आणि जर असला तर तो चंद्रहार पाटील नेमका कसा करतील ते सांगा. ते पैलवानांना सवयीच आहे, हा बरोबर आहे. खरं कशी म्हणजे मात करायची हा पैलवानाला बी डोकं असतं. त्यामुळं आहे की नाही, हे राजकारण आता हे तापलेलं तर आहेच. आता काय निर्णय होईल हे आता जनताच दाखवणार आहे. इथं आणखीन एक जण आहेत, तुमचं मत तयार होतंय. मला सांगा कुठलं पाटील जास्त रिंगणात आहेत असं वाटतं तुम्हाला? कुठलाही पाटील येऊ दे, फक्त सांगलीच्या जनतेला मुबलक पाणी आणि स्वच्छ पाणी देऊ दे. आता कसं आहे, शिरी नाल्याचं पाणी पाजालेत लोकांना, त्याच्यावर काय तर निर्णय नेत्यांनी मंडळांनी घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. जो नेता त्या शिरी नाल्याचं पाण्याचं करेल काम तोच नेता आपला. मंडळी सर्वसामान्य माणसांच्या अडचणी आहेत बरं का.
शहरी नाल्याचं पाण्याची एक समस्या सांगलीमध्ये आहे. स्वच्छ पाणी मिळत नाही, ही एक समस्या आहे. ती समस्या कोण सोडवल? त्यो पाटील रिंगणात, असं यांचं म्हणणं आहे. बघूया, पुढे जाऊया. पुढच्या टेबलला आणखीन काही मंडळी वाट बघतायत इथं. आत्ता सध्या सांगली लोकसभेमध्ये कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत असं वाटतं तुम्हाला? नावं सांगा. राजकारणाविषयी काय माहिती नाही. राजकारणाविषयी माहिती नाही. युवा वर्गाला हे जाणून घेण्याची खरं तर गरज आहे, कारण यांचं भवितव्य या राजकारणामुळे आणि या मतदानामुळे ठरणार आहे. तेव्हा एक विनंती आहे, सगळ्यांनी या राजकारणामध्ये यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 100% मतदान हे करायचंच, कारण धोरणं ठरणार आहेत ते आपल्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे या लोकसभेच्या निवडणुकीतून. तेव्हा 100% मतदान करूया. चला, खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला. आजचा प्रश्न नीट ऐका आणि ताबडतोब उत्तर द्या. चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर द्या. आजचा प्रश्न आहे, सांगली जिल्ह्याचे SP कोण आहेत? उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. चला पळा, लगेच सबस्क्राईब करा, लगेच उत्तर द्या आणि लगेच विमान थायलंड. मंडळी, आपल्या इथं आणखीन एक काका बसलेत बरं का. हे पण विचारपूर्वक आपल्याला उत्तर देतील. मला सांगा, लोकसभेला आपण आता मतदानाला सामोरं जाणार आहे आणि हे मतदानाला सामोरं जात असताना तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही मतदान करणार? मुद्दा असा आहे की युवा पिढीला थोडंसं पहिल्यांदा मतदान केलं पाहिजे. 100% मतदान सगळ्यांनी त्यात सहभागी झालं पाहिजे. कारण आता प्रत्येकाचा आकडा बघितला तर 45, 48, 50, 52. तर मग आपण राजकारण्यांना दोषी देऊन चालणार नाही आहे. पहिल्यांदा सगळ्यांनी मतदान करावं एवढीच अपेक्षा आहे. कुठल्या मुद्द्यांवर मतदान आपण करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत, जे नागरिकांचे कुठले मुद्दे, कुठले प्रश्न जे जास्त जवळचे आहेत किंवा जास्त तीव्रतेनं आपल्यासमोर येतात, त्या समस्या कुठल्या आहेत की ज्या सोडवल्या पाहिजे त्या खासदारांनी आणि म्हणून आपण त्यांना मतदान करणार? प्राथमिक असं आहे की सरकारी शाळा ह्या योग्य रीतीनं चालवल्या पाहिजेत. त्याच्यातील शिक्षकांची भरती किंवा त्याच्यावर शासनाचे कठोर निर्बंध पाहिजेत आणि त्यांनी व्यवस्थित शाळा चालवाव्यात. कारण पहिल्यांदा शिक्षण सगळ्यात गरजेचं आहे. शिक्षण गरजेचं आहे, त्यामुळंच पहिल्यांदा मोफत शिक्षण कुठे मिळेल तर सरकारी शाळेत. जो तो उठून इंग्लिश मिडियमला घालवतो आहे, सरकारी शाळेकडं त्यामुळे दुर्लक्ष होतं आहे. आणि जर दुर्लक्ष असंच झालं तर आपली पिढी इंग्लिश मिडियमच्या म्हणजे फक्त घोकमपट्टीच्याच नादाला लागेल असं वाटतं. बघितलं मंडळी, शैक्षणिक धोरण काय असलं पाहिजे आणि ते योग्य असलं पाहिजे आणि ते मूलभूत मातृभाषेत असलं पाहिजे असं यांचं मत आहे आणि ते जे व्यवस्थित करतील त्यांना आपण मतदान करू असं वाटतंय. तर मंडळी, आपण बघतोय काही उत्स्फूर्त मंडळी आपल्याला मतदानाविषयी आपल्याला बोलायला इकडे आलेले आहेत. मला सांगा, लोकसभेचं वारं आता नेमकं कुठल्या दिशेनं वाहत आहे असं तुम्हाला वाटतंय आणि काय नेमकं वाटतं की कुठले पाटील रिंगणात आहेत आणि जास्त आत्ता चर्चा कोणाची आहे? जरी तिन्ही पाटील रिंगणात असले तरीसुद्धा प्रश्न असा आहे की बेरोजगारीचा प्रश्न आज मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे आणि बेरोजगारीवर आज कुठलाच पक्ष बोलत नाही, कुठलाच नेता बोलत नाही. दुसरी गोष्ट, युवा वर्गाला रोजगार चांगल्या पद्धतीने देण्याचं काम कुठलाही आज नेता करताना दिसत नाही. हा मुद्दा प्रामुख्यानं उचलून धरणं आवश्यक आहे सर्व युवा वर्गाने. त्या बाबतीत कोण सहकार्य करतो आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याची आज काळाची गरज निर्माण झालेली आहे. बघितलं मंडळी, युवा वर्गाच्या पाठीशी ठामपणे कोण उभा राहत आहे हे बघण्याची आज गरज आहे आणि युवा वर्गाच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे असं यांचं मत आहे. आपण पहिल्यांदा 100% मतदान करणार आहोत आणि आपण सगळेजण मतदान करूया आणि लोकसभेला यावर्षीच्या 5 वर्षासाठी कोण सांगलीचा कारभार करणार त्याला निवडून देऊया आणि तुम्ही त्यासाठीच कौल जनतेचा पाहत राहा. कोण होणार पाटील पुढारीमध्ये.